जय भीम नवउद्धाय मित्रांनो. देशाच्या आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ग्लोबल पीस धम्मरथ यात्रा जी नागपूरमधून निघालेली आहे. ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव पांढरशुभ्र वस्त्र परिधान करून जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा असा मौलाचा संदेश देत ही यात्रा नागपूरच्या भीम चौक ते दीक्षाभूमी अशी निघालेली आहे. 26 एप्रिल 2026ला ही यात्रा दुपारी 3 वाजतापासून निघालेली आहे. ह्या यात्रेमध्ये भिक्खू संघ, हजार बौद्ध धम्म ध्वज प्रदर्शन, घोडे आणि हुंट, स्तूपांचे दर्शन, लेझिम आणि आंतरराष्ट्रीय 15 फ्लॅग्स. इतकंच नाही तर समता सैनिक दलांनी यामध्ये खूप छान असा मोलाचा संदेश देत लोकांना चांगलं प्रोटेक्ट केलेलं आहे. म्हणजे कुठलीही घटना होऊ नये, अपरिचित घटना होऊ नये याकडे समता सैनिक दलांनी खूप छान पद्धतीने काळजीपूर्वक असं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, ह्या यात्रेमध्ये जे मुख्य आयोजक म्हणून अश्विन गणवीर, निहाल पाटील, अथांग करोडे, राहुल डोंगरे, मिथिलेश गानार, प्रवीण कडबे आणि अश्विनी गजबीर इत्यादी होते. आणखीन बरेच लोक होते, त्यांची नावं सध्या मला काही माहीत नाही. तर जेवढे नावं माझ्याजवळ होते मी तेवढे नाव तुम्हाला सांगितलेले आहे. ही यात्रा इतकी शान कदाचित पहिल्यांदाच नागपूरच्या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षेनंतर कदाचित म्हणत आहे कदाचित असा खूप मोलाची आणि महत्त्वाची यात्रा निघालेली आहे. तर मित्रांनो, हे त्या बाजूला चाललेले व्हिडिओ जे आतापर्यंत तुम्हाला फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या यात्रेला, ह्या घटनेला तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम नमो बुद्धाय.